नमस्कार मैत्रिणींनो. हे बघा, सकाळ सकाळी ना भजी बनवणार आहे आज चटपटीत. असे कांदा भजी बनवणार आहे आज सकाळ सकाळ नाश्त्याला. सकाळच्या नाश्त्याला भजी दिवसभर पचनी पडते. हलका फुलका नाश्ता भजी करायची छानपैकी. हे बघा, असे कांदा भजी येतं. शॉर्ट व्हिडिओ टाकते आज. काय आहे मैत्रिणींनो, आपण सकाळ सकाळ आता इतके दिवस शाळा बंद होत्या पोरांच्या, आता उघडल्यात. मग ते खायला थोडे नखरे करते आहे ना. मग थोडंफार आपलं काहीतरी चटपटीत बनवायचं असं. त्याच्यामुळं ह्या कांदा भजी सकाळच्या नाश्त्याला बनवून द्यायचं, आपण खायचं. असे छान होतात कांदा भजी. हे बघा, आळूच्या पानाच्या वड्या केल्या. आम्हाला आळूचे पानं खूप आवडतात हा, त्याच्यामुळं थोड्या आळूच्या पानाच्या वड्या केल्या. भज्या सारखेच तळून घेते बरं का मी छान. आता 2-3 पोळ्याचं पीठ मळून ठेवलं, पोळ्या करणार, थोडीशी भजी करणार आणि आमरस करून ठेवलेला आहे गार करायला फ्रीजमध्ये. काय आहे, सकाळ सकाळ आहे ना मेस लावलेली आहे 2 पोरींची, त्यांना लागतं खायला बरं का. म्हणजे संध्याकाळी ड्युटीला जातात, मग त्यांना सकाळी असं खाऊन जातात त्या. आपल्या घरगुती आहे ना मेस लावली ना तर आपल्याला आपण कसं आहे, शिळं पाकं खाऊन राहिलं सायलेलं. पण बाहेरचे कोणी असले ना 2 दुसरे, तर त्यांना असं गरम गरमच द्यावं लागतं. त्याच्यामुळं असं काहीतरी चटपटीत लागतं. हे बघा, असे छान कांदा भजी केलेत मस्त. आता 2-3 चपात्या करणार, असे मस्त हे करणार. आता हे बघा, आता भजी झाले. आता असे छान भजी झाले बरं का माहिती. आणि हे बघा, आळूची वडी, पालकची भाजी, पोळी, हे तांदळाची पापडी, ज्वारीची पापडी, हे इथं कुरडई, पापड, आमरस, भजी. सकाळचं हे आज आहे ना 2 पाहुणे आलेले होते घरी, त्याच्यामुळे हे सगळं सकाळी सकाळी नाश्त्याला बनवलं होतं. मग ते खाऊन गेले आणि आता हे आपल्या पोळीसाठी याच्यासाठी असं छान बनवलं होतं बरं का सकाळ सकाळ. काय असतं, आपण सकाळी ना कोणी घरी आपल्या अतिथी आलं ना तर आपण त्यांचं चांगल्यापैकी स्वागत करायचं असतं मैत्रिणींनो. माझ्या घरी कोणी ना कोणी येतच असतं. कारण आहे ना, मी सगळ्यांना असंच हे करते की कुणाला खडूसपणा नाही. तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं, कुणा संग आत्तापर्यंत कुणा संग असं खडूसपणे वागले नाही बरं का मैत्री. पण चांगलं कोण राहतं ना त्याच्या मागं परमेश्वर कधीच नसतो. आता हे बघा, 2-3 चपात्या करणार आहे बरं का. आता मला अजून ड्युटीला जायचं आहे, हॉस्पिटलला जायचं आहे. हे बघा, आता 4-5 चपात्या झाल्या बरं का. अजून 2-3 चपात्या राहिल्या. काय सकाळी सकाळी आहे ना सगळ्यांना ड्युटीला जायची घाई असते. पण कोणी पाहुणे रावळे घरात आले तर आपण त्यांचं स्वागत करायचं असतं. मग ते ड्युटी बी बघायची असते, दवाखाना बी बघायचा असतो मैत्रिणी. सगळ्यांना तोंड देऊन चालायचं असतं. आता 2-4 दिवसापासून काय आहे, थोडंसं वातावरण बी बरं झालं आहे, पण तब्येत बरी नाही आहे. त्याच्यामुळं आज दवाखान्यात जाणार आहे घाई हे सगळं करून. पाहुण्यांना वाट्या लावलं आणि हे बघा, आता मी स्वयंपाक करून हॉस्पिटलला जाणार. मग नंतर तिथून पुढं परत ड्युटीला जाणार.
आणि कसं असतं, घरामध्ये आनंदी असलं का माणूस सगळं आनंदीमयच घडत असतं. आणि ते आपण सगळ्याला आनंदी राहायचं, आपण आनंदी राहायचं. सबस्क्राईब करा, शेअर करा मैत्रिणींनो.